हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिलेक्ट बुटीक मराठी. आपल्याकडे आज 36 साईजचा ब्लाऊज शिवायचा होता, तर त्याच्या स्लीव्जचे पॅटर्न मी आता दाखवते. सुमन मॅडमने सुद्धा याची रिक्वेस्ट केली होती. चला बघूया, आता सुरू करूया. मग आधी आपण जसं नेहमी टाकतो त्याप्रमाणेच आपण काय करायचं, स्लीव्जचं बघून घ्यायचं. किती घडी आहे आपली, किती पाहिजे, 9 इंच. मग आधी 9 इंचावरती आपण असं मार्क करून घ्यायला. त्यानंतर आपली स्लीव्हची उंची किती आहे, 5 इंच. रेडी आपल्याला किती पाहिजे, 5 इंच, बरोबर. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, अधिक अर्धा इंच ऍड करायचा असतो, बरोबर. अशा प्रकारे मी चौकोन आखलेला आहे, ठीक आहे. हे बघा, इथे कटोकट गेलेला आहे आपला. त्यानंतर आपला जसा स्लीव्हचा आकार आहे त्याप्रमाणे आपण काय करणार, मार्क करणार. जशी आपली टेक्निक आहे तशी ही जी खालची बाजू आहे तिथून आपल्याला काय करायचे, आतल्या साईडने 1 इंच. त्यानंतर इथून आपल्याला 1 इंच, बघा, 1 इंच वरती माप आहे तो इथे कॉर्नरला. त्यानंतर हा 1 इंच झाला, हा 1 इंच झाला, आणि तिसरा 1 इंचचं माप कुठे टाकायचं आपल्याला, तर कॅप हाईट वर, बरोबर. तर कॅप हाईट काय आहे, जी आपण वरच्या बाजूंपासून खाली जो माप टाकतो ती असते का आपली कॅप हाईट. तर हे बघा, माझ्याकडे तो चार्ट आहे. कॅप हाईट बघा कितीच आहे, 5 ते 5.5 इंच. कॅप हाईट किती घ्यायची आपल्याला, 2.5 इंचाची, बरोबर. 2.5 इंचावर आपण माप टाकून घेऊया. अडीच इंचावर आपण, हे बघा, इथे आपलं 5.5 इंच आहे. वरच्या लाईनवर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. हे बघा, मी इथे 2.5 इंचावरती मार्क टाकले. त्यानंतर 1 इंच इथे, जो आपला तिसरा 1 इंचाचा जो माप आहे तो, बरोबर. आणि मग हा निशाण आणि हा निशाण काय करायचं, आपल्याला जॉईंट करायचंय. हे बघा, हा निशाण आणि हा निशाण आपण काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे. त्यानंतर इथून ते इथपर्यंत जो आपण इथे 1 मार्क टाकला ना, आपल्याला तिथे काय करायचंय, एक अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. ठीक आहे. आता इथे आपण स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर आपलं काय पॉइंट राहिलं, याचा सेंटर घ्यायचा आहे, बरोबर. मग आता इथे सेंटर येतोय आपला ह्या लाईन वरती. सरळ तिला असं तिथपर्यंत घेऊन फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर जिथे फोल्ड झाले तो आपला सेंटर. आणि आता इथे ही फोल्ड झालेली आहे बघा, बरोबर. आपल्याला काय करायचंय, त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे. म्हणजे ती मेजर टेप आपण फोल्ड केली पुन्हा. जेवढं हे माप आहे तेवढंच नक्कीच हे माप पण आहे, बरोबर. हे झालं. आपण इथे हे माप टाकलं. आधी काय केलं, याचा आणि याचा सेंटर, त्यानंतर
ह्या दोघांचं सेंटर आणि या दोघांचं सेंटर घेतलं. बरं, आता आपल्याला काय करायचंय, खाली एक माप आणि वरती एक माप टाकायचंय. तुम्ही थेअरीचा पार्ट तुमच्या लक्षात आलेला आहे का? हे बघा, आपण काय केलंय, एक खालच्या बाजूला जो माप असतो तो कुठला असतो, पुढच्या भागाचा, आणि वरच्या बाजूला जो माप असतो तो नॉर्मल. हे बघा, हा भाग आपला मागचा भाग आहे, हा दिसतोय ना, हा बघा आपल्याला पुढच्या भागावरती असा आकार द्यायचा, जेणेकरून बाहीचा आकार हा असा माशासारखा छान येईल. बरोबर, हे बघा. आता आपण काय करणार आहे, सगळ्यात आधी जी फ्रंट साइडची बाजू आहे तिचा आपल्याला काय करायचंय, खाली घ्यायचंय किती, अर्धा इंच. जो आपला इथला सेंटर आहे तिथे आपण अर्धा इंच घेणार खाली, आणि जो इथला जो सेंटर आहे तिथे आपण काय करणार, अर्धा इंच काय करणार, वरती घेणार. बरं, आणि मग आकार देऊन घेणार आपण. हे बघा, असं छानपैकी माशासारखा आकार आलेला आहे आपला. आपल्याला डायरेक्ट इथून नाही आकार द्यायचा, आपल्याला असा इथे आकार द्यायचा, कारण आपलं ज्यावेळेस शोल्डर जॉईंट असतं ना त्यावेळेस आपल्याला शोल्डरच्या इथे असं स्ट्रेटच असतं. आणि आता बघा, मी काय सांगितलं, अर्धा इंच. मग आता ज्या वेळेस आपण हे कट करू ना त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, अर्ध्या इंचानी बरोबर आपलं हे मोठं आहे आर्म होल, मग काय करायचं, त्यावेळेस इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा, आणि इथे सुद्धा काय करायचं, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. अशा प्रकारे इथे वगैरे काय करत बसायचं नाही. जी काही आपली मार्जिन एक्स्ट्रा जी आपली राहते ती आपल्याला पुढेच घ्यायचंय, इकडे काही छेडछाड नाही करायची. कापड आपले सरळ आहेत का नाही ते एकदा बघून घ्यायचं पुन्हा कट करायच्या आधी नेहमी. आता बघा, मी काय केलंय, वरची बाजू कट केली. बरं, मी लगोलग असं खालून आकार घेणार नाहीये. मी काय करणार आहे, जो वरची बाजू आहे ही जी स्ट्रेट दिसते ना, मी तिथूनच आकार कट करणार आहे. नाहीतर घाईघाईमध्ये खालचा हाच आकार कट करून टाकाल, असं बिलकुल करायचं नाहीये. बघा, बरं, आपण काय केलं, स्ट्रेट जी लाईन आहे तिच्यावर कट केलं, खालचा आकार कट केला का नाही केला. मग आता काय करणार, या दोन बाजू आपण अशा घेणार. आपण आपली स्लीव्ज आहे ती अशी ओपन करणार, आणि जो हा खालची बाजू आहे ती कट करणार. हे बघा, त्यानंतर जे थोडंसं वर खाली आहे ते कट करून घेऊया. हे कट करून झालं की मग सेंटरला एक असं कट मारून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला सेंटर समजतो.